हॅलो फ्रेंड्स, कुक विथ हर्षामध्ये आजची रेसिपी आहे रेस्टॉरंट स्टाईल चिकन भुना। बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण रेस्टॉरंट सारख्या भाज्या घरी बनवू शकत नाही, पण असं नाही, आपण बनवू शकतो। तर त्यासाठी काय करायचंय, एका कढईमध्ये 4 मोठे चमच तेल घ्यायचंय। त्यामध्ये 3 मीडियम साईजचे कांदे मी इथे स्लाइस करून घेतलेले आहेत, उभे ते टाकायचे आणि थोडे सॉफ्ट करून घ्यायचे आहेत मीडियम फ्लेमवर। कांदे थोडे सॉफ्ट झालेत बघा, इथे तुम्ही इथे बघू शकता थोडे थोडे बाजूला पण झालेले आहेत, सुटे झालेले आहेत। आता कांदे थोडे सॉफ्ट झाले की यामध्ये टाकायचं एक छोटा तुकडा दालचिनीचा, एक तेजपान आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या उभ्या स्लिट करून टाकल्या आहेत। आता जोपर्यंत कांदे ब्राऊन कलरचे होत नाही, छान क्रिस्पी होत नाही, तोपर्यंत मीडियम फ्लेमवरच परतून घ्यायचे, मध्ये मध्ये फिरवत राहायचं। तर इथे बघा कांद्याला थोडा ब्राऊन कलर आलेला, थोडेसे असे लाईट गोल्डन झालेले आहेत, अजून आपल्याला ब्राऊन करायचे आहेत। तर आता इथे बघू शकता कांदे पूर्णपणे असे ब्राउनिश झालेले आहेत आणि क्रिस्पी सुद्धा झालेले आहेत। आता यामध्ये टाकायचं आहे 1.5 चम्मच आलं लसूण पेस्ट, म्हणजे 1.5 टीस्पून टाकलेलं आहे मी आलं लसूणची पेस्ट। तुम्ही फ्रेशली कुटून सुद्धा टाकू शकता। आलं लसूण पेस्टचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा। आलं लसूण पेस्ट छान परतलं की आता यामध्ये टाकायचे आहे टोमॅटो। 2 मीडियम साईजचे टोमॅटो असे चॉप करून घेतलेले आहेत, रफली चॉप केलेले आहेत। टोमॅटो सोबतच इथे चवीनुसार मीठ घालायचंय। मीठ टाकल्यामुळे टोमॅटो लवकर सॉफ्ट होतील, म्हणून या स्टेजला मीठ घालायचं आणि मीठ टाकून आता मीडियम फ्लेमवर टोमॅटो छान फिरवत असे सॉफ्ट करून घ्यायचे। टोमॅटो थोडे सॉफ्ट झाले, 2-1 मिनिटं लागतात टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी। सॉफ्ट झाले टोमॅटो की असे चम्मचने त्याला मॅश करायचं, जेणेकरून त्याचा एक ग्रेव्हीचा बेस आपल्या चिकन भुनाला तयार होईल। टोमॅटो मॅश करून घेतले की आता यामध्ये सुके मसाले टाकायचे। तर 1/2 टीस्पून हळद टाकली आहे, 1 टीस्पून धने पावडर, 1 टीस्पून जिरं पावडर आणि 1 टीस्पून इथे मी लाल तिखट टाकत आहे। आवडीनुसार तुम्ही लाल तिखट आपल्या कमी जास्त करू शकता। 1 टीस्पून इथे मी बिर्याणीचा मसाला टाकत आहे, शाही बिर्याणीचा मसाला आहे। जर तुमच्याकडे हा मसाला नसेल तर तुम्ही इथे गरम मसाला टाकू शकता, पण ही बिर्याणी मसाला टाकल्यामुळे चिकन भुनाला खूप मस्त वेगळी आणि टेस्टी अशी चव येते। तर सगळे मसाले टाकल्यानंतर एखादा मिनिट परतून घ्यायचं आणि आता यामध्ये चिकन घालायचं। अर्धा किलो एवढं चिकन घेतलं आहे आणि 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलंय। मॅरिनेट वगैरे काहीच नाही केलंय, फक्त धुतलेलं स्वच्छ चिकन टाकायचं। चिकन टाकल्यानंतर हाय फ्लेमवर हे चिकन 2 ते 3 मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे चिकन छान ज्युसी होतं आणि हे जे मसाल्याचे फ्लेवर आहे ते चिकनमध्ये उतरतात। 2 ते 3 मिनिटं फिरवत फिरवत पलटायचं, नाही तर चिकन खालून जळू शकतं। तर हे बघा इथे मी 2 मिनिटं हे जे चिकन आहे ते हाय फ्लेमवर छान परतून घेत आहे आणि फिरवत आहे मध्ये मध्ये, नाहीतर मसाला जो आहे तो खाली जळू शकतो। तर अशा प्रकारे हे मी चिकन 2 ते 3 मिनिटं हाय फ्लेमवर परतलं। आता गॅसचा फ्लेम लो करायचा आहे आणि आता यामध्ये घालायचं आहे 2 टेबलस्पून एवढं दही। फ्रेश दही घ्यायचंय, आंबटवाला दही नाही घ्यायचंय। तर दही घातल्यानंतर गॅसचा फ्लेम जो आहे तो एकदम लो असला पाहिजे आणि जोपर्यंत हे जे दही टाकल्यानंतर व्हाईट कलर दिसतो आहे भाजीचा, हा व्हाईट कलर जात नाही, म्हणजे दही पूर्णपणे शिजत नाही, तोपर्यंत लो फ्लेमवरच शिजवायचं आहे आणि फिरवत फिरवत शिजवायचं आहे। बघा इथे साधारणतः 3 मिनिटं मी लो फ्लेमवर शिजून घेतलं आणि इथे जो व्हाईट होता दह्याचा कलर तो साधारणतः गेलेला आहे, थोडंसं बाकी आहे, म्हणजे अजूनही हे चिकन म्हणजे चिकन मधलं जे दही आहे ते व्यवस्थित शिजलेलं नाहीये पूर्णपणे। तर परत शिजून घेतला आणि तुम्ही इथे बघू शकता आता एकदम डार्क कलर आलेला आहे, दहीचं पांढरं असं स्ट्रक्चर बिलकुल दिसत नाहीये आणि तेल सुद्धा सुटलेलं आहे। तर आता यावर पाणी घालायचं आहे, तर अर्धा कप एवढं गरम पाणी घालत आहे, गरमच पाणी घालायचं आहे। या जी चिकन आहे या चिकनला ग्रेव्ही बिलकुल नसते, तर चिकन शिजेल एवढंच फक्त गरम पाणी घालायचं आहे। गरम पाणी घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून आता 5 ते 6 मिनिटं लो फ्लेमवर शिजून घ्यायचं। तर 5 मिनिटानंतर मी इथे बघते, एकदा स्टर करून घेते। तर इथे बघू शकता तुम्ही जो आपण पाणी टाकलेलं होतं ते पूर्णपणे आटलेलं नाहीये। एकदा स्टर करून परत झाकण ठेवून लो फ्लेमवर 15 मिनिटं शिजून घेऊया।
15 मिनिटानंतर परत मी इथे दाखवत आहे तुम्हाला. याच्यामधलं जो पाणी आहे ते आता आटलेलं आहे, डार्क कलर आलेला आहे आणि तेल सुद्धा छान सुटलेलं आहे. जवळपास आपलं चिकन पूर्णपणे शिजलेलं सुद्धा आहे. आता लास्ट स्टेजला इथे कसुरी मेथी टाकायची. कसुरी मेथी टाकून सुद्धा छान फिरून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. नंतर बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा आणि परत स्टर करून घ्यायचं. एखाद्या मिनिटापर्यंत शिजून घ्यायचं आणि झाली आपले रेस्टॉरंट स्टाईल चिकन भुना मसाला तयार आहे. पीस सुद्धा व्यवस्थित शिजलेले आहेत, तुम्ही इथे बघू शकता, आणि एकदम ज्युसी सुद्धा झालेले आहेत. तर मग ही रेस्टॉरंट स्टाईल चिकन भुनाची रेसिपी नक्की करून बघा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.